तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा सुशीलदादा मोझर यांचा निर्धार. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने रक्षक प्रतिष्ठान आयोजित नोकरी महोत्सवाला सातारा जिल्ह्यातील युवक युवतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशीलदादा मोझर यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. तरुणांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुशीलदादा मोझर यांनी आपला निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना योग्य व्यासपीठ मिळावे ही आमची भावना आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रक्षक प्रतिष्ठान कटिबद्ध आहे. इथून पुढेही तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही असेच उपक्रम राबवत राहू. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, आजच्या काळात तरुणांना रोजगाराची नितांत गरज आहे. सुशीलदादा मोझर यांनी हजारो युवकांसाठी अशा संधीचे दार उघडणे ही एक मोठी सामाजिक सेवा आहे. नोकरी मिळाल्यामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि ते देशाच्या प्रगतीत हातभार लावू शकतील. कंपन्यांची मांदियाळी आणि प्रत्यक्ष मुलाखती या महोत्सवात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. सकाळपासूनच सातारा शहरासह ग्रामीण भागातील हजारो पदवीधर आणि गरजू तरुणांनी या ठिकाणी गर्दी केली होती. अनेक कंपन्यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांना प्राथमिक निवडीची पत्रेही बहाल केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, रक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी आयोजनामुळे सातारा जिल्ह्यातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सुशीलदादा मोझर यांच्या संकल्पनेचे सर्वत्र स्वागत होते. स्टेजवरील माझे मान्यवर, माझे बंधुतुल्य मित्र राजेंद्रसिंह यादव, माझे लहानपणाचे मित्र अमोलभाऊ मोहिते, आज ते नगराध्यक्ष आहेत, पण जेव्हा नव्हते कॉलेज पदार्थ त्यांनी सांगितलं तेव्हापासूनचे माझे मित्र आमचे सुनील डॉक्टर काटकर, ॲडव्होकेट जीवनकर, आमचे शिवणताई कळसकर असतील आणि आमच्या माझी बहीण लोकमतच्या ज्या आहेत लोकमत फक्त फुली नाही दिलेलं आहे, लोकमत थोडं जाधव पाटील, आमचे नाशिकबाई गडकर असतील, जांभेबाई गडकर असतील, आयराव गडकर असतील, विजय पडेकर असतील, गोडके असतील, सर्वांनी इथे उपस्थिती लावली. मला बरं वाटतं तुम्ही आल्या आणि जास्त मी बोलणार नाही, थोडंसं बोलतो आणि विशेष संपर्क लगेच आपण जॉबसाठी चालवतो. आपण माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या आशीर्वादाने आपण रक्षकाची स्थापना केलेली आहे आणि आपण फक्त सामाजिक कार्यकर्ते चालू करत आहे. मी वैयक्तिक सामाजिक कार्यकर्ता शिवभक्त आहे, सामाजिक काम करतो आणि देशाची सेवा करतो. मला हेच करायचं, मी राजकीय नाही, मला देशाची सेवा करायचं. जे करतो ते माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी करतो. आपण हा जॉब फेअर अरेंज केला आहे. माझी एक बहीण आहे स्मृती, त्यांचे हजबंड अब्दुल भाई, त्यांच्या माध्यमातून आपण जॉब फेअरची संकल्पना साताऱ्यात आलेली आहे. आपण जॉब फेअरच्या माध्यमातून आज मोर दॅन 60 म्हणजे 60पेक्षा जास्त कंपन्या मला आलेल्या आहेत. साधारण आज सकाळी 7-7:30 वाजेपर्यंत 2550 लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि बाकीचे काही फॉर्म घेऊन वेगळे लोक असतील. हे दिवसभर चालणार आहे आणि जे सर्व छोटे भगिनी आहेत, छोटे बंधू आहेत, त्यांना सांगायची विनंती आहे मला की आज साधारण आपलं 25 ते 30% लोकांना, मॅक्झिमम 35% लोकांना आज तुम्हाला नोकरी लागणार आहे. ऑन द स्पॉट सर्वांना नोकरी लागणार आणि जे 60 ते 65% लोक असतील त्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा सर्वांचा भाऊ अवेलेबल तुमच्यासाठी. आपण दर 4 ते 5 महिन्याला जॉब फेअर घेणार म्हणजे
सातारा जिल्ह्यातल्या भगिनीसाठी बंधूसाठी प्रत्येक 4 ते 5 महिन्याला आपण जॉब फेअर घेतो आणि ते 4 ते 5 महिने आपण थांबत नाही. ज्या लोकांना आज नोकरी लागणार नाही अशा लोकांसाठी आपण एक कॉल सेंटर म्हणजे 2 ते 3 आपण लोक फोनवर बसवणार आहे. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी येतील ते त्या ठिकाणी आमची लोकं तुम्हाला फोन करतील का तुमचे नंबर्स तुमचे मेल आय डी आमच्याकडे आले. आम्ही फोनवरून तुम्हाला सांगणार या कंपनीमध्ये जॉब आहे तुम्ही त्या ठिकाणी जावा. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता तुम्हाला 30 ते 35 ते 25% लोकांना तुमच्या एज्युकेशन प्रमाणे लागेल न लागणाऱ्या लोकांना आपण पुढच्या 4 महिन्यात देतो आणि 4 महिन्यानंतर पुन्हा आपण जॉब फेअर घेतो. तर हा पहिला जॉब फेअर आहे. एक प्रतिसाद कसा मिळतो याच्यासाठी मी इंटरनॅशनल कंपनी बोलवलं नाही. तर मी स्वतः परदेशामध्ये 4.5 वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे अख्ख्या जगामध्ये जर हायलाईट सोडले तर अख्ख्या जगात प्रत्येकाने कोपऱ्यात मला मित्र पाहिजे. त्यामुळं पुढचा जॉब फेअरला 10 ते 15 कंपन्या आपण पाहिल्या आंतरराष्ट्रीय कंपन्या म्हणजे इंटरनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्याही आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असा पुढचा जॉब फेअर आपला असेल. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि तुम्ही सर्वांनी उपस्थित राहिली हे मला सर्वांना आनंद व्यक्त करून द्या. माझे प्रतिष्ठानचे सगळे जिल्हाध्यक्ष असतील सगळे पदाधिकारी असतील माझे यांनी गेले 8-15 वर्षापासून त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. त्याचे मी आभार व्यक्त करतो. आणि तसं दिलेलं मी सांगतो की आपण थोडं आणि चालू करा. कारण ज्यांच्यासाठी जॉबचे मॅनेज केले माझे बघितले असतील माझे बंधू असतील त्यांना टाकलं असणं बरोबर आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं सांगतो म्हणजे महाराज श्रीमंत छत्रपती वकील महाराज असतील किंवा श्रीमंत छत्रपती शिवराज असतील दोघांच्या आशीर्वादाने आपण सर्व परिषदांची काम पाहतो. आपले महाराजसाहेब काय आज अवेलेबल नाही आहे. महाराजसाहेब बाहेर आहे. पण रात्री आमचे महाराज सुरेश आहेत आम्ही आहेत रामोलजी मी मला महाराजाला फोन लावून दिला रात्री आणि महाराजसाहेबांनी काय विचारलं असतं मी राजकीय काय त्यांनी नेहमी खरं बोलणारा महाराजसाहेब बोलले की त्यांना ऊन खूप कडक आहे. प्रॉपर व्यवस्था केली का म्हणजे प्रॉपर व्यवस्था केलेली आहे. बसायची व्यवस्था केली का पाण्याची व्यवस्था केली का कूलर लावलीत का कूलर लावले पुन्हा रात्री मी कूलर वाढवलं. म्हणजे असे आमचे देवस्थान छत्रपती विजय महाराज ज्यांना कुठेही असं जगाच्या पडले तर त्यांना माझ्या जिल्ह्यातल्या लोकांची खूप कळकळीची त्यांना काळजी असते. खूप त्यांना प्रत्येकाची काळजी घेतात अशी. आणि आपण सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित आहोत. पत्रकार बंधूंचेही मी सर्वांचे आभार मानतो. तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी पोहोचलो आहे. कारण तुमच्या माध्यमातूनच तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत मी हे शेअर केलं आहे आणि सर्वांचे आभार मानतो मी. जय महाराष्ट्र जय सरकार. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सुरुवात करतो. रक्षक प्रतिष्ठा आणि सुशील यांनी आज हा भव्य नोकरी महोत्सव जो आयोजित केलेला आहे या निमित्तानं मला इथं बोलण्याबद्दल त्यांचे आभार मानतो. असं बघायला गेलं तर सुशीलदादा हे उत्तम संघटक म्हणून पहिल्यापासून काम करायला म्हणजे आम्ही कॉलेजपासून आम्ही एकत्र काम केलेलं आहे. हे करत असताना सुशीलदादांचं एक जे संघटन करायचं जे कौशल्य आहे त्यासाठी ते जे तुमच्या उपयोगासाठी ते आज इथं आणत आहेत जेणेकरून आपल्याला जी स्किल अनस्किल असू दे किंवा सगळे जे विद्यार्थी आहेत जॉबचे जे काही प्रॉब्लेम आहे यासाठी सुशीलदादांनी स्वतःहून जवळजवळ माझ्याकडे 60 कंपन्यांना इथं निमंत्रित केलेलं आहे. त्यांना आपल्याला त्यापासून रोजगार इथं निर्मिती होणार आहे. साधारण 2,500 ते 3,000 फॉर्मची रजिस्ट्रेशन झालेले आहे. हे होत असताना सुशीलदादांनी जे एवढ्या वर्ष काम केले ते सर्व समाजसेवेसाठी त्याचा उपयोग आज ते इथे सर्वांसाठी करत आहेत. त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो की आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की येत्या भविष्य काळात सुद्धा आज स्टेट लेवलच्या कंपन्या आहेत म्हणजे आपल्या देश लेवलच्या म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या सुद्धा त्या सुद्धा त्यांना इथं आणून निमंत्रित करून आपल्याला ते जॉबची संधी निर्माण करून देतील. त्याबद्दल मी दादांना धन्यवाद मानतो तुमच्या सर्वांच्या वतीनं की अशाच आपण रोजगाराचे कार्यक्रम उपलब्ध करून देण्याचे इथं संधी लोकांना प्राप्त करून द्यावी एवढंच बोलतो थांबतो. आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र आदरणीय
नगराध्यक्ष आमचे मित्र अमोलजी मोहिते, सुशीलदादा छत्रपती उदय महाराजांचे जुने सहकारी आणि कराड नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव, व्यासपीठावर उपस्थित असलेले छत्रपती उदय महाराजांचे आमचे दुसरे सहकारी सातारा नगरीचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.जी. बनकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर महेश गिरोळ आणि सुशीलदादांच्या बरोबर त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी जे तरुण वयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असलेले आणि तरुणांमध्ये वेगळी क्रेज असलेले वेदांतदादा सुशीलदादा मोहोळ आज या ठिकाणी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य नोकरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. छत्रपती उदय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुशीलदादांनी पुन्हा एकदा त्याच जिद्दीनं, त्याच जोमानं आणि त्याच ताकदीनं समाजामध्ये समाजकार्य करत असताना आमच्या सर्वसामान्य मातीतल्या सामान्य कुटुंबातील जी मुलं पदवीधर झाले, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपलं शिक्षण परिपूर्ण केले, अशा या मुलांना नोकरीच्या संदर्भात एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम आदरणीय सुशीलदादांनी केलं. सुशीलदादांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळे जुने सहकारी व्यासपीठावर सुशीलदादा तुम्ही गोळा करू शकता. जुन्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी व्यासपीठावर तुम्ही गोळा केले. मला पहिल्या दिवसाची बनकर साहेब आपल्या सर्वांना आठवण होते. सुशीलदादांनी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये महाराजांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने घोडदौड चालू केली, नुसतं सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये, इतर देशामध्ये सुद्धा आपल्या मराठी माणसांचं, महाराष्ट्रीय माणसांचं, भारतीयांचं नेटवर्क उभं करण्याचं काम सुशीलदादा तुम्ही केलं. आज अमोलदादा मोहिते या ठिकाणी आले. त्यांच्या माध्यमातून आपलं दुसरं दैवत असलेलं सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले सुद्धा यांचं सुद्धा पाठबळ आदरणीय सुशीलदादांच्या पाठीमागे. आज सुशीलदादांचे कार्यक्रम आम्ही पहिल्यापासून बघतो. अत्यंत नेटकं, चांगल्या पद्धतीनं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम ते करत असतात. काही वेळेला समाजामध्ये काम करत असताना आपण प्रवृत्तींना वेचून काढायचं असेल, तिथं सुद्धा सुशीलदादा अग्रेसर असतात. आज छत्रपती उदय महाराजांच्यावर नितांत प्रयत्न करतात आणि त्या प्रेमाच्या जोरावर, त्या प्रेमाच्या शिदोरीवर हे सार्वजनिक आणि लोकहिताचे उपक्रम सातत्याने ते राबवत असतात. अमोलदादा ही सगळी गोष्ट करायची म्हणल्यानंतर इतकी सोपी गोष्ट नाही बनकर साहेब. आपल्याला आपण काम करत असताना सगळ्या गोष्टीची जाणीव होते. सुशीलदादांना मी सहज लग्नामध्ये विचारलं, दादा एवढा सगळा महोत्सव बनवलाय आणि भरपूर खर्च आला असा, काय नाही होत आता लोकांसाठी 15-20 लाख रुपये खर्च करायला काय अडचण. पण तुम्ही एक कार्यक्रम करून थांबत नाही. तुम्ही अनेक लोक उपयोगी, सर्वसामान्य कुटुंबातील रोजगारापासून वंचित असलेले, नोकरीपासून वंचित असलेले सर्वसामान्य मुलांना न्याय देण्याचं तुम्ही काम करताय आणि सर्वसाधारण जनता या तुमच्या कामामध्ये तुम्हाला